मुसळधार पावसामुळे पुण्यातील भीमाशंकरच्या माळीण गावाजवळ मोठी दरड कोसळलेली आहे आणि यामध्ये माळीण गावातील जवळपास 150 गावकरी अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। जवळजवळ 40 गावांवरती ही दरड कोसळलेली आहे, 40 घरांवरती ही दरड कोसळलेली आहे। या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालाय, त्यामुळे त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत। 2 एनडीआरएफ टीम, अँब्युलन्स आणि जेसीबी घटनास्थळी पाठवण्यात आलेले आहेत आणि मुख्यमंत्री स्वतः या घटनेवरती लक्ष ठेवून आहेत। दरम्यान अडकलेल्या गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव दल कार्यरत झालेलं आहे, मात्र आतापर्यंत 2 जणांचे मृतदेह बाहेर काढलेले आहेत। 150 जण याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। पुण्याजवळील भीमाशंकरच्या माळीण गावाजवळ ही दरड कोसळलेली आहे। 40 घरांवरती डोंगराचा कडा कोसळलेला आहे, ज्यामध्ये 100 ते 150 जण अडकल्याची भीती व्यक्त होतीये। याविषयीची अधिक माहिती घेत आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आता आपल्याबरोबर आहेत। मंदार, या घटनेसंदर्भात काय कळतंय, आत्ताची परिस्थिती कशी आहे? प्राजक्ता, बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे। एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी दाखल झालेली आहे। 80 जवान या एनडीआरएफच्या टीम मध्ये आहेत। त्याचबरोबर इतर जी बचाव कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या टीम्स आहेत त्या देखील आहेत। जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र हे जे गाव आहे माळीण, हे अतिशय रिमोट भागामध्ये आहे। बिंब धरणाच्या शेजारी हे गाव आहे। भीमाशंकर हे जे ज्योतिर्लिंग आहे, मंदिर आहे, त्यापासून काही अंतरावरती 25 ते 30 किलोमीटरवरती हे गाव आहे। पहाटे दरड कोसळलेली आहे 6 वाजताच्या सुमारास या गावावरती। त्यामुळे साहजिकच सर्व लोक त्यांच्या घरांमध्ये होते आणि जवळपास 40 घरं या दरड कोसळल्यामुळे गाडली गेलेली आहेत आणि या 40 घरांमधले लोक, त्यामुळे जी संख्या आहे याच्यामध्ये अडकलेल्या लोकांची ती खूप मोठ्या प्रमाणात आहे। 100 ते 150 लोक अडकले असण्याची भीती व्यक्त केली जाते आहे। मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे। आतापर्यंत 2 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय। आजूबाजूच्या गावकऱ्यांशी किंवा तिथल्या कुठल्या लोकांशी बोलणं झालेलं आहे का? आत्ताची परिस्थिती काय आहे? साधारण किती लोक असू शकतील आणि कुठल्या प्रकारचे हे लोक असू शकतील? लहान मुलं आहेत, मोठी माणसं आहेत, या संदर्भात काही कळतंय का? प्राजक्ता, सर्वच वयोगटातील लोक यामध्ये अडकलेली आहेत, कारण पहाटे दरड कोसळलेली आहे। त्यामुळे संपूर्ण जे गाव आहे, छोटंसं गाव आहे, 40 जवळपास घरं आहेत, ती सर्व घरं या दरड कोसळल्यामुळे खाली गाडली गेलेली आहेत आणि या घरांमध्ये जे लोक होते त्यामध्ये सर्व वयोगटातील लोक आहेत, ते देखील यामध्ये अडकलेले आहेत। या 40 घरांमध्ये 100 ते 150 लोक असावेत असा एक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केला जातो आहे आणि त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे। सकाळी 6 वाजता ही घटना घडल्याचं मंदार तू सांगतोयस, त्यानंतर या ठिकाणी मदत केव्हा पोहोचलेली आहे आणि आता या ठिकाणी कशा प्रकारे मदत कार्य सुरू आहे? प्राजक्ता, काही तासांमध्ये या ठिकाणी मदत पोहोचली। जिल्हा प्रशासन असेल, त्या जिल्हा प्रशासनाकडून सर्वात आधी बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली। तहसीलदार पोहोचले, त्यानंतर काही वेळापूर्वी एनडीआरएफची टीम देखील पोहोचलेली आहे, जी अशा प्रकारच्या बचाव कार्यासाठी एक विशेष कौशल्य असलेली टीम म्हटली जाते। या टीम कडून देखील मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे। 80 जवान या एनडीआरएफचे बचाव कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्याकडून देखील प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे। मात्र हा जो भाग आहे तो एकूणच एक रिमोट एरिया आहे, एक छोटंसं गाव आहे आणि पाऊस देखील आता जरी थांबलेला असला तरी पावसाची देखील शक्यता आहे। त्यामुळे बचाव कार्य शक्य तेवढ्या लवकर करण्याचा प्रयत्न इथं सुरू आहे। प्राजक्ता, मंदार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि याच घटनेसंदर्भात दिल्लीमध्ये असलेले या ठिकाणचे खासदार आहेत शिवाजीराव आढळराव पाटील, यांच्याशी आम्ही संवाद साधला। ते काय म्हणालेले आहेत आपण? माळीण या गावात दरड कोसळून 40 घरं जमीनदोस्त झाल्याची दुःखद घटना समोर आलेली आहे। या घटनेसंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आहेत। पाटील साहेब, तुमच्या मतदारसंघात एका गावावर असा दुर्दैवी प्रसंग आलेला, दरड कोसळली या गावात आणि 150 पेक्षा जास्त लोक दबले गेल्याची भीती व्यक्त होते। काय तुमच्याकडे माहिती आहे आणि कशी घटना, या संदर्भात तुम्ही काय प्रशासनाशी बोलून मदत कार्य पोहोचवण्यासंदर्भात हालचाली करतात? खरं म्हणजे माझ्याच मतदारसंघामध्ये आंबेगाव तालुक्यात माळीण ह्या नावाचं गाव, ह्या गावातील एका छोट्या वाडी वस्तीमध्ये, जिथं 50 घराची वस्ती आहे, सकाळी 8च्या दरम्यान मोठी दरड कोसळली आणि 40 घरं त्या दरडीखाली अडकल्यामुळे 100 ते 150 नागरिक अडकल्याची भीती वर्तवली जाते। ही घटना माझ्या कानावर आल्यानंतर तातडीनं मी माझे सर्व शिवसेना पक्षाचे सहकारी पदाधिकारी यांना तातडीनं तिथं पाठवलंय। त्याशिवाय प्रशासन, प्रांत असेल, तहसीलदार असेल, नायब तहसीलदार असेल, सगळ्यांशी बोलून मदत कार्य व्यवस्थितपणे चालू राहावं यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्यात
त्याशिवाय मी माझ्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं काही मशिनरीची व्यवस्था करून तातडीनं तिथं पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे. उदाहरणार्थ फॉकलंड असेल, JCP असेल. परंतु दुर्दैवानं तिथं संततधार पाऊस अजूनही चालू आहे. त्यामुळं मदत कार्यास अडचण येते. NDRFची लोकं आहेत, कलेक्टर कार्यालयाची लोकं आहेत, तहसीलदार आहेत, सगळे तिथं उपस्थित आहेत. ही दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी दिल्लीमध्ये माझ्या सर्व शिवसेनेच्या सहकारी खासदारांना घेऊन, आमचे गटनेते आदरणीय आनंद गीते यांना घेऊन व केंद्रीय गृहमंत्री आणि अर्थमंत्री शिवाय पंतप्रधान यांना भेटून ह्या दुर्घटनेसाठी कुटुंबांना जी काही मदत मिळायची त्यासाठी प्रयत्न करेल. त्याशिवाय महाराष्ट्र सरकारला पण मदत करेल की जास्तीत जास्त मदत. अंदाजा होता की अशी काही दुर्घटना तिथे घडू शकते पावसात दरड कोसळण्याची? यापूर्वी अशा स्वरूपाची घटना कधी झालेली नव्हती, त्यामुळं असा अंदाज कधीच नव्हता. अन्यथा आम्ही तसं प्रशासनाला तशा सूचना दिल्या असत्या, परंतु अशी कधी घटना घडलेली नाही यापूर्वी, म्हणून तसा काही अंदाज नव्हता. मदत कार्य पोचायला उशीर होतो आहे. अजूनही मोठ्या संख्येत लोक मलब्याखाली दबल्याची भीती आहे. लवकरात लवकर मदत कार्य पोहोचावं आणि लोकांना रेस्क्यू करता यासाठी तुम्ही काय सूचना देतात इथून? मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या कार्यकर्त्यांना सकाळी 8:30लाच त्या ठिकाणी घटनास्थळी आता हजर आहेत. परंतु पाऊस, मुसळधार पाऊस असल्यामुळं मदत कार्य किंवा ते माणसं बाहेर काढण्याचं काम त्यामध्ये अडथळा येतोय. लोक आहेत तिथं, प्रशासन आहे, NDRF आहेत, माझे कार्यकर्ते आहेत, सगळे तिथं उपस्थित आहेत. परंतु पावसामुळे तिथं अडचण निर्माण आहे. तर हे होते शिवाजीराव आढळराव पाटील. एकंदरीत जी दुर्दैवी घटना झालेली आहे, लवकरात लवकर मदत कार्य करून जे अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू असं ते म्हणतात आहेत. कॅमेरामॅन प्रेमचंद शर्माचा कौस्तुभ फलटणकर, ABP माझा, दिल्ली. तर स्थानिक खासदारांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. बचाव कार्य या ठिकाणी वेगाने सुरू आहे. मात्र या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती कशी आहे यावर एक नजर टाकूयात. भीमाशंकर पुण्यापासून सुमारे 73 किलोमीटर अंतरावरती आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे भीमाशंकरचं. अत्यंत डोंगराळ भाग आहे अशी ख्याती या परिसराची आहे. प्रचंड पावसाचा प्रदेश अशी देखील या परिसराची ओळख आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं माळीण हे एक गाव आहे. मुंबईपासून सुमारे 220 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे, ज्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे. आणि या ठिकाणी जवळपास 100 ते 150 लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. आमचा प्रतिनिधी सागर सुरवसे आता आपल्याबरोबर आहे. सागर, नेमका हा परिसर कसा आहे आणि यामध्ये लोक अडकलेले आहेत, जसं की आता आपल्या प्रतिनिधींनी विचारलेलं आहे. या ठिकाणी खूप पाऊस होतो, तर अशा प्रकारची दुर्घटना या ठिकाणी होऊ शकेल असं वाटतं का? तू हा परिसर पाहिलेला आहेस? नक्कीच प्राजक्ता, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण मोठं आहे आणि दुपारी 12 वाजल्याच्या सुमारास देखील तिथे धुक्याचं प्रमाण असतं. त्यामुळे अशी भीती आहे की बचाव कार्य ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी ह्या बचाव कार्यामध्ये जे अडथळा येणार आहे तो मोठ्या प्रमाणात असेल. त्याचबरोबर आता तिथे पावसाचंही प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि हा भाग जो आहे तो पूर्णपणे अभयारण्य आहे. जवळपास मुंबईपासून 200 ते 250 किलोमीटर अंतरावर हा भाग आहे. आपण बघू शकतो की ग्राफिक्समध्ये बघू शकतो की कशा पद्धतीने याची रचना आहे. हा भाग जो आहे तो पुण्यापासून साधारण 73 ते 74 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईपासून हा भाग साधारण 200 ते 225 किलोमीटर अंतरावर आहे आणि हा जो भाग आहे तो पूर्णपणे दुर्गम परिसर आहे. इथे बचाव कार्य करण्यासाठी एकच रस्ता आहे मुळात आणि तोही पाड्यांच्या स्वरूपात आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर सगळीकडे रस्ता जो आहे तो एकच रस्ता आहे या गावाकडे जाण्यासाठी आणि त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात अडथळा येऊ शकतो. प्राजक्ता. सागर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि आता आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी निलेश खरे आहेत. निलेश, मुख्यमंत्री आणि इतर मंत्री या परिसराकडे निघण्यासाठी रवाना झाल्याचं कळतंय, काय माहिती आहे? पहिली बातमी ज्या वेळेला या घटनेसंदर्भात आली त्यावेळेला मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत या पूर्ण दुर्घटनेबद्दल चर्चा करण्यात आली आणि तातडीनं मदत कार्य पोहोचावं या दृष्टीने प्रयत्न जे त्याला सुरुवात झाली. यानंतर तातडीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे स्वतः घटनास्थळी रवाना होतील असा निर्णय जो आहे तो घेण्यात आलाय आणि काहीच वेळात मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री हे घटनास्थळी रवाना होतील. निलेश, सरकारकडून काही मदत केली जाईल या संदर्भात काही कळतंय? निश्चितच मुख्यमंत्री आपत्कालीन निधीतून मृतकांच्या कुटुंबियांना मदत जी आहे ती तातडीनं केलीच जाईल. मात्र या संदर्भातला निर्णय काही वेळानंतर जाहीर होईल. सध्या तरी मदत आणि
मदत कार्य जे आहे जास्तीत जास्त जीव वाचवणं हे सरकारसमोरचं उद्दिष्ट आहे आणि त्यामुळे मदत कार्य लवकरात लवकर पोहोचावं या दृष्टीने प्रयत्न जे आहेत ते सरकारचे सुरू असल्याचं पाहायला मिळतं. निलेश, त्याचबरोबर सरकारकडून काय अधिकृत माहिती कळतीये? किती लोक अडकले असतील किंवा कशा प्रकारची ही परिस्थिती आत्ताची आहे या संदर्भात सरकारने काय सांगितलंय? मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी एबीपी माझ्याशी केलेल्या चर्चेमध्ये स्पष्टपणे सांगितलं की किती लोक अडकले या संदर्भातली माहिती जी आहे ती अद्याप उपलब्ध झालेली नाही. मात्र याचा आढावा हा सातत्यानं घेतला जातोय आणि त्या माध्यमातून लवकरात लवकर मदत, कारण दुर्गम असा भाग आहे आणि या ठिकाणी लवकरात लवकर मदत मिळावी या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप आकडा स्पष्ट होऊ शकलेला नाही. निलेश, तुम्हाला मी या ठिकाणी थोडंसं थांबवतीये. आता आपल्या बरोबर आहेत विधानसभेचे अध्यक्ष आणि स्थानिक नेते दिलीप वळसे पाटील. पाटील साहेब, तुमच्याकडे काय माहिती आहे? तुम्हाला काय कळलेलं आहे या घटनेसंदर्भात? मला या घटनेबद्दल एवढंच कळलेलं आहे की सकाळी ही घटना घडली आणि सकाळी घटना घडल्याच्या नंतर संपूर्ण एक डोंगराचा काही भाग हा खाली कोसळलेला आहे. काही घरं सोडली तर बहुतेक सर्वच्या सर्व घरं त्या डोंगराच्या खाली गेलेली भीती व्यक्त केली जाते. साधारणतः 40 घरांचं हे गाव आहे आणि त्याच्यामध्ये एक साधारणतः 50 ते 100 लोक याच्यामध्ये अडकले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जसं सकाळी कळलं तसं ताबडतोब सर्व यंत्रणांना सतर्क करून त्यांना ताबडतोब घटनास्थळी रवाना केलेला आहे. पाटील साहेब, आत्ताची परिस्थिती काय आहे? मी अजून तिथं पोहोचू शकलेलो नाही, परंतु आताची परिस्थिती तिथं आणि तिथे कम्युनिकेशन पण होत नाहीये. त्यामुळं जी माहिती काही सहकाऱ्यांच्याकडून मिळते त्याच्यामध्ये तिथे आता थोडं पावसाळी पण वातावरण आहे आणि सगळ्या यंत्रणा जागेवर पोहोचल्यात. एनडीआरएफची पण टीम 2 टीम्स रवाना झालेल्या आहेत. आता मिलिटरीचे लोक आणि पोलीस आणि बाकीचे स्थानिक प्रशासनाचे लोक त्या ठिकाणी संपूर्ण प्रयत्न त्याच्यामध्ये करतील. मेडिकलच्या टीम्स पण पाठवलेल्या आहेत. मशिनरी जेवढी पाठवायची तेवढी पाठवलेली आहे. सर्व आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सरकारकडून काय मदत केली जाईल? सरकारचे जिल्हाधिकारी स्वतः पोहोचले आहेत, एसपी पोहोचलेले आहेत. बाकीच्या सगळ्या यंत्रणा तिथं कामावर आहेत. महसूल आयुक्त स्वतः पुण्याला बसून पुण्यामधून या सगळ्या घटनेसाठी लागणारे सगळे आवश्यक मदत ते कोऑर्डिनेट करतायत. पाटील साहेब, धन्यवाद. तुम्ही एबीपी माझाला ही सगळी माहिती दिली त्याबद्दल. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष आणि या ठिकाणचे स्थानिक नेते आता आपल्याबरोबर होते. दिलीप वळसे पाटलांनी ही सगळी माहिती दिलेली आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाते. या ठिकाणी एनडीआरएफच्या टीम दाखल झालेल्या आहेत आणि